Cancer Healer Center, a new beginning. वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामधून महत्त्वाची माहिती समोर. खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळेच संतोष देशमुखांची हत्या, सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये नमूद. सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे. बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच खरा आका, त्याच्याच आदेशावर संतोष देशमुखांची हत्या, आमदार सुरेश धस यांचा आरोप. बीड हत्या प्रकरण संघटित गुन्हेगारीचं जाळं, आज पुराव्यानिशी हे सिद्ध झालं. सीआयडीच्या आरोपपत्रावर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड याचं आश्चर्य नाही. मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंदाधुंद कारभार चालू शकत नाही, खासदार सुप्रिया सुळेंची टीका. बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून 2 जणांना वगळलं. पुरावे न मिळाल्यामुळे रणजित मुळे, सिद्धार्थ सोनावणेचं नाव नाही. सोनावणेंना देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, जिल्हा कारागृहाने 22 फेब्रुवारी पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं. देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप. तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील 3200 कोटींचं टेंडर मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगित. सावंतांच्या कार्यकाळामध्ये साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. सार्वजनिक आरोग्य विभागाने योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त, चुकीची गोष्ट थांबली पाहिजे. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच. संजय राऊतांचं वक्तव्य, तर रोहित पवारांकडून सुद्धा फडणवीसांचं अभिनंदन. आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदावर हक्क सांगणार. विधानसभेत आमची एकत्रित संख्या 50. विधानसभा अध्यक्ष आमची मागणी मान्य करतील, संजय राऊतांचा दावा. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही, ही वस्तुस्थिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम राहील. राऊतांच्या दाव्यावर मंत्री शिरसाटांची प्रत्युत्तरं. इंद्रजित सावंतांना प्रशांत कोरटकरनेच धमकी दिली. सीडीआर तपासामधून स्पष्ट, कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा, सूत्रांची माहिती. प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकरची बेलत्रोडी पोलिसात तक्रार, कुटुंबाला धमकी येत असल्याचा आरोप. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. आमच्यामुळे तुम्ही सुरक्षित, आज तुमचा देश धोक्यात, ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सुनावलं. रशिया भारत तेल खरेदीवरून अमेरिकेचा अल्टिमेटम. रशियाकडून येणारे टँकर थांबवून अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचा ट्रम्प सरकारचा प्रस्ताव. अमेरिकेच्या इशाऱ्यावर रशियाकडून टीका करत निषेध. Cancer Healer Center, a new beginning.